पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नये पाहू मुख मात्रागमनाचे, तैसे अभक्ताचे गुरुपुत्रा, म्हणवोनी बरे धरिता एकांततेने नव्हे घात भजनासी। नये हो कदा निंदकाची भेटी, जया द्वैतपोटी चांडाळाच्या। तुका म्हणे नका बोलो त्यासी गोष्टी, जयाची दृष्टी पाप वाढे। म्हणवोनी बरे धरिता एकांततेने नव्हे घात भजनास। साधना करत असताना साधनेमध्ये एकांत शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे। तर साधना एकांतामध्ये करण्याची आवश्यकता का आहे, याचं स्पष्टीकरण तुकोबरेने या अभंगामध्ये केलेलं आहे। साधना करण्याचा उपदेश साधकाला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अभंगामध्ये सांगितलेला आहे, त्या ठिकाणी एकांत शब्द आलेलाच आहे। काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने। चिंतने गंगा स्नाने एकांतवासी काळ सारावा। तेव्हा चिंतनाची साधना करणाऱ्या साधकाने ही साधना एकांतवासामध्ये करावी। तुकोबरांना विचारलं, महाराज चिंतनाची साधना करणाऱ्या साधका करता एकांताची काय आवश्यकता आहे? कारण हा मंत्र तसा तर नाहीच आहे की अशौचिया जपू नये आणि का ते ऐकू नये, ऐसिया मंत्रात जग भिये त्याचे फळणे थोडे परी कोपने बहु, तैसा मंत्रराज नव्हे रे 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 असं संतांनी सांगितलेलं आहे। आणि मग जर या मंत्राच्या चिंतनाची उच्चारणाची साधना लोकांमध्ये केली तर उलट लोकांच्याही कानावर जाऊन लोकांनाही नामस्मरण घडेल। आपल्यामुळे लोकांना नामस्मरण घडत असेल तर त्याची दलाली आपल्याला मिळेल। मग लोकांतात साधना करायला काय अडचण आहे? तुम्ही एकांतात का सांगता? एकांतवासी का? ठीक आहे, गंगा स्नाने म्हटले, देवाच्या पूजेने म्हटले, याला काही अडचण नाही, याच्यावर काही आमचा आक्षेप नाही। पण एकांती साधना का करावी? एकांतात साधना हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्ध सेवा देवाची दे। आवडी विठ्ठल गायीजे एकांती। तिथंही साधकांना सांगत असताना सांगितलेले की आवडी एकांती विठ्ठल गायीजे। विठ्ठलाला आवडीनं अशा प्रकारचं जसं गावं तसं एकांतामध्ये गावं। नारद महर्षींनी ही भक्तिसूत्रामध्ये भक्ता एकांतिनो मुख्याहा, एकांतामध्ये साधना करणारा भक्त मुख्य असं म्हटलेलं आहे। तेव्हा या एकांताची आवश्यकता काय? काय गरज आहे एकांताची? काय एकांत हा शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा साधनेमध्ये घालून साधनेला अवघड करू लागले? या साधनेला काळाचा विचार नाही, वेळेचा विचार नाही, पात्राचा विचार नाही, वयाचा विचार नाही, परिस्थितीचा विचार नाही, बाकी सगळीकडून तुम्ही मोकळं केलंय। ही एकांत 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 करून त्या साधनेला अवघड करण्याचं कारण काय आहे?
महाराज काही काही माणसाचा स्वभाव असा असतो की त्याला एकांतात मेळच बसत नाही. घरात जर कोणी घात होऊ नये म्हणून एकांतात भजन चांगलं म्हणून बरे धरिता एकांत. याच चरणात महाराज भजन शब्दाचा अर्थ स्पष्ट होत आहे. म्हणजे आपण ज्याला भजन म्हणतो ते भजन तुकोबारायांच्या शब्दाचा अर्थ नाहीये हे इथंच स्पष्ट झालं. कारण तुकोबारा एकांत करा म्हणतात भजन, आणि मग भजन म्हणल्यानंतर कमीत कमी 4-5 जण तरी लागतात. मी कमीत कमी शब्द वापरला. एखादा वेणा घ्यायला, एखादा मृदंग वाजवायला, आणि मग मागे हेल धरायला 2-3 तरी नको का? एकट्यानं पुढे एकट्यानं मागे कसं काय? 1-2 तरी पाहिजे ना, तेव्हा हे भजन घडतं. आणि तिथं एकांत म्हटलेलं आहे. भजन शब्दाचा अर्थ भज सेवाया, भगवंताची सेवा घडावी या निमित्तानं केलेलं कुठलंही साधन भजन आहे. माफ करा, मी पहिल्यांदा वाणीच्या द्वाराच म्हटलो. शरीराच्या द्वारा केली जाणारी क्रिया ही भजन आहे. भगवंताच्या समोरचं झाडून काढणं ही भजन आहे. कीर्तनाला येणाऱ्या लोकांकरता भाकरी टाकणं सुद्धा काय आहे? भजन आहे. भजन. तिथं मृदंग नसतो आणि विना नसतो तरीही ते भजन आहे. भज शब्दाचा अर्थ सेवा असा आहे. भगवंताची सेवा घडावी हा भाव मनामध्ये असताना जेही केलं जातं ते भजन आहे. आणि भगवंताच्या सेवेचा भाव नसेल तर कुठलंच भजन नाही. त्याच्या डोक्यामध्ये जर भगवंताची सेवा हा भाव नसेल तर एक काय 10 पकवाज लावलेले असतील लोकांना पाहण्याकरता तरी ते भजन नाहीये. त्याला भजनाचं फल नाही मिळणार. त्याने भजनाची साधना केली असंही घडणार नाही. काही संबंध नाही त्याचा. भगवंताची सेवा, भजन शब्दाचा अर्थ भगवंताची सेवा. भगवान परमात्मा प्रसन्न व्हावा, भगवंतानी आपला अंगीकार करावा, भगवंतानी आपल्याला आपलं म्हणावं म्हणून त्याला आवडणारी कृती करणं, याचं नाव काय आहे? भजन आहे. भजन. तो तुकोबाराय म्हणतात की भजनाच्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ नये. भजन मध्ये बंद पडू नये, घात होऊ नये भजनाचा. इथं व्यत्यय येऊ नये एवढंच नाही म्हटलेलं, भजनाचा घात होणं म्हटलेलं आहे. घात शब्द वापरलाय. तर त्याच्याकरता एकांतात राहणं चांगलं व्हा. पण भजनाला व्यत्यय, भजनाचा घात कशामुळे होतो? इतकं सूक्ष्म चिंतन तुकोबारायांनी या अभंगामध्ये साधकाकरता केलेलं आहे. अतिशय महत्वाचा अभंग आहे साधनेच्या दृष्टीनं. भजनाचा घात कशा कशामुळे होतो? भजनाचा घात कोण करतं? कोणामुळे भजनाचा घात होण्याची शक्यता आहे? महाराज, भजन शत्रू जी माणसं आहेत, भजन विरोधी जी माणसं आहेत, या भजन विरोधी घटकामुळं भजनाचा काय होतो? घात होतो. भजन बंद पडतं. भजनाच्या विरोधी घटक इतकं स्थूल मानाने हे चिंतन नाहीये. भजनाच्या विरोधी बऱ्याच वेळेला भजन करणारे सुद्धा असू शकतात. त्यांच्या मनामध्ये जे बसलेले आहेत विकार, हे विकारच भजनाच्या काय असतात? विरोधी अशा प्रकारचे असतात. ओळखणं गरजेचं आहे की भजनाला साह्यभूत कोण आहे आणि भजनाला विरोधक कोण आहे. कोण आहे भजन विरोधी? तुकोबारायांनी या अभंगामध्ये असं चिंतन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, भजनाकरता, भगवंताची सेवा होण्याकरता, भगवंताचं चिंतन होण्याकरता सत्वगुण अत्यंत महत्वाचा आहे.
यजन्ते सात्विका देवान, सात्विका हा देवान यजन्ते. भजनाकरता म्हणायला आलं पाहिजे म्हणजे भजन होतं असं नाही, हे डोक्यातून काढून टाका. भजनाकरता सत्वगुण लागतो, सत्वगुण. अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं प्राधान्य ज्याच्या असतं त्याच्याकडून भजन होतं. ज्याला म्हणता येतं, कीर्तन करता येतात त्यांच्याकडून भजन होतात असा काही संबंध नाहीये. यजन्ते गायका हा देवान, यजन्ते कीर्तनकार हा देवान, यजन्ते मृदंगवादिना हा देवान असं नाहीये शब्द. यजन्ते सात्विका हा देवान, देवांची भक्ती करण्याकरता भजन, देवाचं यजन करणं म्हणजेच भजन. तर सत्वगुण अतिशय महत्वाचा आहे, सात्विक अंतःकरण महत्वाचं आहे. म्हणजे प्राधान्याने सात्विक राजस तामस माणसं असली तरी अंतःकरणामध्ये हे गुण आलटून पालटून जोर धरतात. कधी सत्वगुण वाढलेला असतो, कधी रजोगुण वाढलेला असतो, कधी तमोगुण वाढलेला असतो. तुमचा अनुभव असेल, माझा आहे, सगळ्यांचेच आपले अनुभव आहे. कधी कधी असं असतं की काही नसलं तरी एवढं चिंतन घडतं, एवढं चिंतन घडतं, आपल्याला आश्चर्य वाटतं, आज एवढा कसं काय जप झाला, आज एवढं कसं काय अशा प्रकारचे आपण अभंग वाचले. कधी असं होतं. आणि कधी कधी असा अट्टास केलेला असतो की या दिवशी आपल्याला हे करायचंच. परवा काळे म्हणा, एकादशी म्हणा, आमकाय म्हणा, तमकाय म्हणा, तमकाय, आणि रोजच्या निमेनं बी होत नाही महाराज. म्हणजे दररोज जेवढं होतं त्याच्या निमेनं सुद्धा होत नाही, त्याच्याकरता अट्टास केलेला असतो. असं का घडतं? घडतं हे नक्की आहे, मात्र घडतं हे नक्की आहे. असं का घडतं त्याच्या कारण मीमांसेचा विचार केला तर आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं की अंतःकरणामध्ये त्या कालामध्ये जर सत्वगुणाच्या ऐवजी इतर गुणाचं प्राधान्य असेल तर मग काही उपयोग होत नाही आपल्या कितीही अट्टहास करण्याचा, तळमळ करण्याचा. त्यामुळं सत्वगुण अत्यंत महत्वाचा आहे. आणि सात्विकाची वाढ जी काही अनेक कारणामुळे होते त्यामध्ये संगती हा अत्यंत महत्वाचा. बघा, धरावा तैसा संग जेने पोखे सात्विक भाव. अशाची संगती करावी की ज्याच्यामुळं आपल्या अंतःकरणातला सत्वगुणाचा भाग काय होईल? पुष्ट होईल, पुष्ट होईल, बळकट होईल, दृढ अशा प्रकारचा होईल. आणि मग नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेलंच आहे की रजोगुण वाढण्याची कारण काय आहेत, तमोगुण वाढण्याची कारण काय आहेत, आणि सत्वगुण 10 कारण सांगितलेले आहेत. प्रत्येकाला हे 10 कारण त्या गुणाला पुष्ट करणारे, वाढवणारे. तेव्हा सत्वगुणाला वाढू न देणारे, घात करणारे, इतर गुणाला वाढवणारे हे घटक आहेत. आणि त्या घटकापासून दूर राहायला पाहिजे साधकाने. हे प्रथम चरणामध्ये सांगतात. नये पाहो मुख मात्रा गमण्याचे. मात्रा गमण्याचे मुख न पाहू नये. मातृगमन करणारा म्हणजे मातृगमनासारखं पाप करणारा जो आहे महाराज, त्याची संगती नाही. त्यांचं नुसतं तोंड जरी पाहिलं तरी अंतःकरणातल्या सत्वगुणावरून वारं जातं आणि अंतःकरणामध्ये तमोगुण, रजोगुण हा काय होतो? पुष्ट होतो, वाढतो. पाप करणाराचं नुसतं तोंड जरी पाहिलं तरी. नये पाहो मुख मात्रा गमनाच. तापच आहे महाराज. काय माणसाला माहिती असतं हा कोण काय आहे, कोण कसा आहे. आणि तुकोबरेंनी ज्याचा निषेध केलेला आहे असं सहसा घडत नाही. क्वचित एखादा करोडोमध्ये एखादा असेल. मातृगामी माणसं खूप थोडी समाजामध्ये नाहीच आहे, बहुतेक जवळजवळ नसल्याच जमाय.
पण तुकाराम महाराजांनी ज्या अर्थी सांगितले त्या अर्थी नसलेत जमाय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे इतकं हे सोपं आहे असं नाहीये. ने पाहू मुख मात्र्या गमनाचे तुकोबाराय म्हणतात. याचा अर्थ प्रत्यक्ष मातृगमन करणाराच पाहिजे असं नाही. मातृगमनाचं पाप ज्याच्या ज्याच्यामुळं घडतं ते करणारा कोणीही असेल त्याचं थोबाड पाहू नये. मातृगमनाचं पाप कशामुळे होतं तुकाराम महाराजांनाच विचारा. तुकाराम असा मागे एक अभंग गेलाय आपल्याला. पुण्य विकराते मातेचे गमन. जी माणसं पुण्य निर्माण करणारी साधनं विकतात म्हणजेच पुण्य विकतात आणि पुण्य विकणं हा दोष मातृगमनाच्या दोष एवढा आहे. सरळ सरळ स्पष्ट. म्हणजे त्याच्याकरता काय फार अन्वय लावावा लागतो व्याकरण घालावं लागतं असं काय नाही. पुण्य विकराते मातेचे गमन. पुण्याचा विक्रा करणं हे मातृगमनाच्या दोषासारखं. काय तुकाराम महाराज सांगत असतील पुण्य विक्रा. आता पुण्य कशाला कोण विकित आहे. भाज्या विकतात, धान्य विकतात, हे विकायच्या वस्तू आहे त्या विकताना आपल्याला दिसतात. असं कोणी बसलंय का काय विकायला लागले, काय विकायला लागले, पुण्य विकायला लागले. असं कोणी पुण्य घेतलं टोपलीमध्ये तराजू घेतलेला आहे पण बसलाय पुण्य विकायला. असं कुठं आहे का. आणि मग हे कसं काय तुकाराम महाराजांनी लिहिलंय की पुण्य विकराते मातेसे गमन. तर याचा अर्थ असा आहे की जी साधनं शास्त्रामध्ये पुण्योत्पत्तीकारक म्हणून लिहिलेली आहेत ती साधनं करून पैसे घेणं हे पुण्य विकणंच आहे. आणि पुण्य विकणारा हा मातृगामी दोष करतोय प्रत्येक वेळेस. त्याचं तोंड पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात तुकोबाऱ्यांच्या शब्दाचा अर्थ काय आहे मी हे सांगू लागलो. पुण्य विकराते मातेचे गमन. आणि असा पुण्य विक्रा करणारा मनुष्य तुकोबारे म्हणतात त्याचं मुख पाहू नये साधकाने साधना करत असताना. का. त्याच्यामुळं त्याच्या भजनाला घात होतो. नये पाहू मुख मात्र्या गमनाचे तैसे अभक्ताचे. जसा मातृगामी आहे त्याचं मुख पाहू नये तसा जो अभक्त आहे त्याचंही मुख पाहू नये. भक्ती न करणारे भगवत विरोधी अशा प्रकारचे जे घटक आहेत हे गुरुपुत्रा, हे साधका, मात्र्यागमनाचे आणि अभक्ताचे मुख पाहू नये. अभक्त असेल तर त्याचंही तोंड पाहू नये. अभक्त म्हणजे भक्ती न करणारा. भगवत विरोधी अशा प्रकारचा जो आहे त्याचंही मुख पाहणं हे अशुभ आहे. अंतःकरणातले सुप्त असणारे रजोगुण तमोगुण व पापाचे संस्कार त्याला उद्बोधित करणार आहे. उद्बोधित. शास्त्रामध्ये स्मृती ज्ञानाची 3 कारणं सांगितलेली आहेत. उद्भूत संस्कारापासून काय होत असते. स्मृती होत असते. आणि संस्कार उद्भूत कशामुळे होतात तर चिंतन, सादृश्य आणि संबंधी याच्या ज्ञानाने काय होत असतात संस्कार उद्भूत होतात. तर हा संबंधी असतो. त्यामुळं त्याचं तोंड पाहिलं की माणसाच्या अंतःकरणातले संस्कार काय होतात उद्भूत होतात. आपल्याला एक कथा आपण ऐकतो पुराणामध्ये की नारद महर्षी एक वेळेस द्वारकेमध्ये गेले. आता नारद एक वेळेस म्हणजे नारद सततच द्वारकेत जात होते. कारण नारदाला एक मुहूर्त एका ठिकाणी थांबायचं नाही असा काय दिलेला होता
शाप दिलेला होता. कुणी दिलेला होता? दक्षाने. म्हणजे त्याचा भाऊच की. दक्ष हाही ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आणि हेही मानसपुत्र. भावाने शाप दिलेला होता. त्याच्यामुळं मग कुठं थांबता येत नव्हतं. आणि तो शाप द्वारकेमध्ये भगवंताच्या जवळ गेल्यानंतर तिथं त्याची मात्रा चालत नव्हती. म्हणूनही भगवंताविषयीचे आवड प्रेम म्हणूनही नारद महर्षी अधूनमधून सतत द्वारकेमध्ये जायचे. पण एरवी जायचे ते वेगळ्या हेतू अंतकरणा. आज गेले होते ते वेगळं हेतू धरून गेलेले होते. आज जे तो नारद द्वारकेमध्ये गेले ते खर तर बायको पाहण्याकरता म्हणून गेले होते. पुराणात असं वर्णन आहे की नारदांनी भगवंताकडे कोणाची याचना केली? पत्नीची याचना केली. भगवंताला सांगितलं, देवा बोला नारदा, कसं होतं मला काही कळत नाही. भगवान म्हणतात, काय झालं नारदाला? आता तुम्हीच तर आतापर्यंत सांगत होतं की आम्हाला सगळंच कळत आहे म्हणून, आणि आता काहीच कसं काय कळायला गेलं? नाही, तसं ते सगळं कळतं म्हणा, पण तुम्ही त्याचा प्रत्यक्ष अंमल कसा करत नाही? काय झालं काय नारदा, स्पष्ट सांगा. पण देवही लय सगळं कळत असताना सुद्धा त्याच्या तोंडातून वधवून घ्यायचं. काय नेमकं आहे? अहो आम्ही तुमचं आमचं नातं काय? म्हणले, तुम्ही भक्त आम्ही देव, ते तर आहेच हो, पण आणखीन दुसरं पण नातं आहे की नाही? आम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आणि तुम्ही ब्रह्मदेवाचे बाप, म्हणजे या दृष्टीनं आम्ही तुमचे नातू. देव म्हणले, हो त्याचा प्रश्नच नाही, तुम्ही आमचे नातू आहात. मग आता नातूचं किती वय झालं तरी तुमच्या लक्षातच कसं काही येईना गेलं. हे पण नारदा का नाही सध्या खूप व्यस्त असतो राजकारण याच्यामध्ये, कारभारामध्ये. तुम्ही असं स्पष्ट सांगा ना. आता नारदाला वाटलं होतं ह्याला काय आणखीन याच्यापेक्षा काय स्पष्ट सांगावं. अहो देवा, लोकांची 22 वर्षात होतात. कायद्याने सुद्धा त्याला काय झाली मंजुरी आहे, काही तर त्याच्या अगोदरच करते. आता आमचं किती वय? असं म्हणायचंय तुम्हाला लग्न करायचं? आम्हाला वाटलं बा तुम्ही आता देवदेव करायला लागले. तुम्हाला तसंच राहायचं म्हणून आम्ही त्या दृष्टीने कधी काय केलं नाही, विचार अशा प्रकारचा केला नाही. काय हरकत नाही, तुमचा जर तसा निश्चय झाला असेल तर मी ब्रह्मदेवाला बोलवून घेतो आणि पाहतो एखादं. कशाला पाहता देवा? आता ह्या वयामध्ये अशा परिस्थितीमध्ये दुसरं कोण देईल असं तुम्हाला वाटतंय? म्हणणं काय आहे मग? मला वाटतं देवा, उगा इकडं तिकडं जाण्यापेक्षा आता तुमच्याकडे तर भरपूर आहे ना. महाराज सरळ नारदाने कोणाची मागणी केली आहे? देवाच्या पत्नीची. आता देव शब्दाचा अर्थ नारद भक्त आहे, तर नारदाचे कोण आहे? देव आजोबा मानले तर कोण झाली? आजी ना. देव जर आजोबा तर आजी आहे, देव आहे तर हे भक्त आहे तर भक्ताची माता. अशा प्रकारचे आणि मातेची मागणी करण्यापर्यंत नारदासारख्याची मजल गेली. सर्वसामान्य लहान पोराला सुद्धा अशा प्रकारचं वाटणार नाही. एवढं नारदांना बोलावं वाटलं. आणि मग नारदाचा विवेक त्यावेळेला कुठे गेला होता? नारदाचा विवेक कुठे गेला होता? रावणाने मागणी केली असेल, भस्मासुराने मागणी केली असेल, आपण समजू शकतो की हे मुळातच काय आहेत? राक्षस आहेत. राक्षसाचा आणि विधीचा संबंधच नसतो. ते सतत विधीच्या काय असतात? विरोधी अशा प्रकारचं वर्तन करणार आहेत. राक्षसच आहे ते. तिथं आपण समजू शकतो. पण नारदासारख्याने अशा प्रकारची मागणी करावी हे आपल्या तर्कामध्ये बसतच नाही. महाराज कसं काय मागणी केली आहे? बरं, पण आता संतांनी त्याची नोंद केलेली आहे.
संतांनी नोंद केलेली असल्यामुळे ते खोटं आहे असंही म्हणता येत नाही. पण मग नारदाची एवढी जडबुद्धी होण्याचं कारण काय? काय घडलं होतं नेमकं? ऐका, काय घडलं होतं मला हे सांगायचं होतं. नारद स्नान करण्याकरता सरोवराच्या तीरावर गेलेले आहेत आणि त्या तीरावर एका माशाचं युग्म त्यांनी पाहिलं. एक मासा त्या मादी बरोबर काम क्रीडा करत असताना काय कोणी पाहिला? नारदांनी पाहिला. आणि ती क्रीडा अर्थात ते दर्शन, त्या दर्शनाने नारदाच्या एवढ्या सगळ्या विवेकाचा घात केला आणि थेट देवाजवळ त्यांची बायको मागावी एवढं निर्लज्ज बनवलं. फक्त ती काम क्रीडा करत असलेलं तिचंच वर्णन केलेलं पुराणामध्येच. म्हणजे दर्शन किती माणसाच्या चित्तावर आघात करतं, प्रभाव पाडतं, याचं जिवंत उदाहरण आहे. जर नारदासारख्याच असं होतं तर रोज पिक्चर पाहणाऱ्याचं काय होत असेल? म्हणजे सतत नामस्मरण करणाऱ्याचं जर असं होतंय तर कधी कधी कीर्तनातच रामकृष्ण हरी म्हणणाऱ्याचं काय होत असेल? आणि म्हणून कदाचित तुकोबाराय साधकाला सावध करतात की हे पा, मातृगामी जो आहे व अभक्त जो आहे शक्यतो त्याचं दर्शन होणार नाही अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन बसावं. अशा ठिकाणी जाऊन बसावं, त्याचं दर्शन होणार. तुम्ही पहा महाराज, एखादा व्यापारी वृत्तीचा माणूस पाहिला की समोरच्या माणसाला सुद्धा व्यापार करावा वाटतो. एखादा चोर पाहिला की याला सुद्धा कोणाचं तरी काही उचलावं वाटतं. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिन्ही मन धावे. नुसतं दर्शन एवढा काम करतं, एवढा प्रभाव करतं. आणि म्हणून शुद्ध परमार्थ करणारे जे साधक आहेत, शुद्ध परमार्थ करू इच्छिणारे जे साधक आहेत, त्यांच्याकरता तुकोबाराय सांगतात की तू अशा ठिकाणी साधना कर की ज्या ठिकाणी भक्ती न करणारे आणि मातृगमनासारखं पाप करणारे यांचं दर्शन होणार नाही. नये पाहू मुख मात्रागमनाचे तैश्या भक्ताचे गुरुपुत्रा. आता म्हटले आपण पाहायचं नाही ठरवलं, तो समोर आला, मग काय करणार आहे आपण? त्याला संचारबंदी तर नाही करू शकत. आम्ही ज्या गावात आहे त्या गावामध्ये भक्ती करणाऱ्यांनी प्रवेश करायचा नाही, आम्ही ज्या गावात आहे त्या गावामध्ये पाप करणाऱ्यांनी यायचं नाही, असा नियम तर आपण काढू शकत नाही. आता तो समोर आल्यानंतर बरं काय, ज्ञान हे वस्तुतंत्र असतं महाराज, कर्तृतंत्र नाही. ध्यान कर्तृतंत्र आहे, पण ज्ञान कसं आहे? वस्तुतंत्र. तुमची इच्छा आहे की नाही हा प्रश्न नाही, समोर वस्तू आली की तिचं ज्ञान होतं. तुमची इच्छा असो वा नसो. बऱ्याच लोकांना भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीचा चंद्र पाहण्याची इच्छा नसते. भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीचा चंद्र पाहायचा नाही असा वर्षभर काय करत असतो? ध्यास करत असतो. ध्यान आपल्याला भाद्रपद चतुर्थीचा का? भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीचा चंद्र पाहिला की आळ येतो, नसलेला आळ येतो. मरच तो देवावर आला होता, भगवान श्रीकृष्णावर हा आळा आला. भगवान श्रीकृष्णावर कशाचा? स्यमंतक मणी चोरण्याचा. आता तिकडे कथेकडे जाणार नाही मी, कारण मला वेळ कमी आहे. म्हणजे देवावर. मग देवावर हा आळ का आला याचं नंतर संशोधन झालं. त्यांनी तर चोरला नव्हता, मग त्याच्यावर आळ आला का? बरं, आळ घेणारे त्याचेच. ज्या द्वारकेतले द्वारकाधीश म्हणून कृष्णाला डोक्यावर घेऊन नाचत होते त्याच द्वारकेमध्ये. तुम्हाला कळलं का? काय
सत्रजिताचा भाऊ त्याचा खून झाला म्हणतात. हा मी बी ऐकतोय, पेपरमध्ये आलं होतं. तो नाही प्रश्न. मग तो खून कृष्णाने, तो कशा करता खून करील? त्याच्याजवळ मणी होता. मणी तो यांनी मागितला होता सत्रजिताला. सत्रजिताने काही दिला नाही. आणि तो मणी घालून तो गेला होता जंगलामध्ये. परतच आला नाही. परतच आला नाही. तोही गायब आहे, त्याच्याबरोबर मनीही गायब. शक्यता आहे रोज प्रवचनाला जाणारे, शक्यता आहे म्हणजे एवढ्या कृष्णाच्या जवळचे रोज त्याची पूजा करणारे, ते सुद्धा त्याच्यावर संशय घेतानी खरंच कृष्णाने. आणि मग ह्यानी त्याला सांगितलं की त्यांनी त्याला सगळ्या गावामध्ये तीच घुसघुस. देवाला त्याच्याकरता तो आळ घालवण्याकरता प्रतिष्ठित लोक घेतली. जंगलात गेले तर तिथं ते मरून पडलेलं दिसलं. त्याला सिंहाने मारलेलं आहे, पण मणी नाही. मग सिंहाच्या पावलाने गेले. पुढं सिंहही मरून पडलेला दिसला, तिथंही मणी नाही. मग पावलं कोणाची होती? अस्वलाची होती. त्या पावलाने पुढे गेले. ती पावलं एका गुहेत घुसली. बाकीच्याला वरती ठेवून भगवान आत घुसले. आणि मग श्यामंतक मणी दिसला ते एका पोराजवळ. याला पाहिलं की ते पोरग रडायला लागलं. पोरग रडायला लागलं की तो बाबा आतून आला. महाराज त्याच्याबरोबर याने काय केलं? युद्ध केलं, त्याला हरवलं. सांगितलं की बाबा मला मणी पाहिजे, या मण्याने माझ्यावर फार मोठा आळा आणलाय, मला मणी दे. तो म्हणला मणी तसं कसं काय मी देईन, जिंकून आणलेला आहे. मणी देतो पण मग हुंड्यात देतो. महाराज देवाला तो आळ घालवण्याकरता अस्वलाच्या पोरी बरोबर लग्न करावं लागलं. अरे हे काय तरा झाली का? अस्वलाच्या पोरी बरोबर कुठं माणसाचं नाही देवाचं लग्न. जांबवती बरोबर लग्न. आणि मग तो मणी दिला आणि मग सगळ्यांना दाखवलं आणि सगळी कथा सांगितली. व याच्यात माझा काही संबंध नाही. तो सत्रजिताला काय करून टाकला? मणी देऊन टाकला, सगळ्याच्या समोर दिला. त्याच्यात पुन्हा एक बायको हाणली, तो भाग वेगळा. मला ते नाही सांगायचं तिथं. पण मग हे त्याच्याबरोबर हे कृष्णाने घेतलं नसताना आळ का आला देवावर? मग याच्यावर बरेच जण बसले. मग मोठे मोठे शिंडेवाले सगळे शास्त्री लोक वगैरे संशोधन करायला. आणि मग त्याने किंवा कृष्णाने चतुर्थीचा चंद्र पाहिला होता का? हा, आम्ही त्या दिवशी पाहिला होता. मग त्याच्यामुळं आळ आला. म्हणजे असं ठरवलं असतं की आपल्यावर आळ आला तर तो देव होता. त्याने काळाच्या जबड्यातून तो काय आणला? मणी आणला ना आपला आळ धुवून टाकला. आता आपल्याकडून कसं शक्य आळ आल्यानंतर? म्हणून तो चंद्रच नाही पाहायचा असं ठरवलेलं असतं. आणि नेमकं चतुर्थीच्या दिवशी अचानक उठतो आणि पाहतो, पाहिल्याबरोबर चंद्र दिसतो. म्हणजे वस्तू तंत्रज्ञान आहे. तसं तुकोबाराय तुम्ही म्हणता की नये पाहू मुख मात्र्या गमण्याचे, पण समोर आल्यानंतर तो दिसणार ना. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच मी असं म्हणतो की म्हणवोनी बरे धरिता एकांत, एकांत धरिता बरे. एकांतात जावं तिथं कोणी येणारच नाही. म्हणजे आता तर असे एकांतच राहिले नाही म्हणा. आता सरळ आपला दरवाजा बंद करून घेणं हाच काय आहे? एकांत आहे. नाही तर आता तुकाराम महाराज ज्या डोंगरावर जातात त्या डोंगरावर जोड्या जास्त जातात, साधक कमी. आता तिथं गाथा पाठ करणारे देवाचं चिंतन करणारे कमी जातात आणि सगळ्या कॉलेजमधले पोरणपोरी जातात तिथं. काय तारा झाले. तेव्हा एकांत धरिता बरे, म्हणून बरे धरिता एकांत. म्हणून एकांताचा आश्रय करणं हे सगळ्यात चांगलं. एकांत शब्दाचा कोणताही अर्थ घ्या. आपण एकटेच ज्या ठिकाणी त्याला एकांत म्हणा, किंवा एका भावाचे अनेक एकत्र आहे त्याला एकांत म्हणा, काही अडचण नाही. पण एकांत धरणं चांगलं, एकांताचा आश्रय करणं चांगलं. एकांतात साधना करायला लागल्यानंतर मग तिथं साधनेच्या विरोधी घटकच नसल्यामुळं त्यांच्यामुळं भजनाला, त्या साधनेला बंद पडण्याचं, तिचा घात होण्याचा संबंध राहत
नाही. तेने नव्हे घात भजनाशी. चिंतन करायला लागलं, कीर्तन करायला लागले, भजन करायला लागलं, आणि कशामुळे जर ते भजन बंद पडलं, तुकाराम महाराजाला लय दुःख होत होतं. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, भजनी विक्षेप तेचे पै मरण. भजनामध्ये चित्त स्थिर झालं असताना पुन्हा विक्षिप्त जर काही कारणामुळे होत असेल तर आम्हाला करता ते मरण आहे. मरण म्हणजे मरणाच्या वेळेला जेवढं दुःख होत होतं तेवढं साधनेशी विघटितपणा आला, बंद पडलं तर तेवढं दुःख होत होतं. त्याच्यामुळं तुकाराम महाराज शक्यतो मग असं घडणार नाही अशा ठिकाणी जाऊन भामचंद्रावर, भंडाऱ्यावर जायचे. आज काहीच वाटत नाही, आज तिथं रस्ते झालेले आहे, सगळं झालेलं आहे. तुकाराम महाराजांच्या कालामध्ये महाराज गुराखी सुद्धा तिथं जात नव्हते. तिथं जायचे ते कधी मधी फक्त वाघ, सिंह अशा प्रकारचे हिंस्र पशु तेच तिथं जायचे. आणि मग तिथं जाऊन तुकोबारायांनी काय करायचं, भजन करायचं. तेव्हा मनवोनी बरे धरिता एकांत तेने नव्हे घात भजनाशी. एकांताची आणखीन गरज काय आहे त्याचं कारण सांगतात. नये हो कदा निंदकाची भेटी जया द्वैत पोटी चांडाळाच्या. निंदकाची कदा भेटी होऊ नये. की निंदा करणाराची तिथं काय होणार नाही, भेट होणार नाही. साधकाला निंदकाची भेट होऊ नये. तुकाराम महाराज तुम्ही असं द्व्यर्थी कसं काय बोलता हो? काय झालं? निंदकाचे घर असावे शेजारी. काही प्रमाण आहे तुकाराम महाराज? नाही. मग कशाच आहे, कोणाचं आहे? नाही. असो ऐसे फार आमाता याचे उपकार करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. हे आहेच की प्रमाण की आमची निंदा करणारे असे पुष्कळ असू द्यावे, असावे देवा, असे निर्माण कर. का फार उपकारी माणसं आहे. धन्य ऐसा परोपकारी जाय नरका आणि का वारी. स्वतः नरकाला जातो निंदा करण्याच्या पापानं, पण दुसऱ्याला मात्र जाऊ देत नाही. कसं काय जाऊ देत नाही? कारण जो निंदा करतो ना, तो ज्याची निंदा करत असतो त्याने जर पाप केलेलं असलं तर त्याचं पाप निंदा करणाऱ्याकडे जातं. म्हणून जग निंदा करेल अशा प्रकारचा धंदा करणं चांगलं. जननिंदा होय तो बरा. आपलं आपण नेहमी प्रयत्न करत असतो लोक स्तुती करतील असा. हे परमार्थाच्या विरोधी आहे. निंदे कर्म करायचं नाही, पण लोक निंदे कर्म केल्यावर निंदा करतात असं नाही. लोकांच्या मान्यतेच्या विरोधी अशा प्रकारचे वागलं की लोक निंदा करतात, ते पाप असतं असं नाही. लोकांची मान्यता हे शास्त्र थोडी आहे. आपण लोक मान्यतेला फार महत्व देतो. जगनिंदा होय, ज्याच्यामुळे जग निंदा करेल अशा प्रकारचे कृती जर होत असेल किंवा असं जर घडत असेल तर देवाची कृपा मानावी, शुभ मानावं. का? त्याच्यामुळं सगळं पार धुवून जातं. भाऊ एक दृष्टांत सांगायचे. काशीमध्ये एक महात्मा आणि त्या महात्म्याकडून एक दोष घडला होता कधी कधी, आणि मग खूप त्यांना पश्चाताप झाला. काय करावं हे सूचना केलं, एवढं आपल्याकडून तर हे पाप घडलेलं आहे. मग ते एका मोठ्या साधूकडे गेले, असं असं माझ्याकडून झालेलं आहे आणि त्या पापातून मुक्त होण्याची मला इच्छा आहे, काय करू मी? मग त्यांनी सांगितलं की लोक निंदा करतील असं काहीतरी कर. आणि मग त्यांनी सांगितलं. ते एका वेश्याकडे गेले, म्हणजे काशीमध्ये प्रसिद्ध असणारी वेश्या. तिला सांगितलं की बाई तू फक्त एक चक्कर माझ्या बरोबर गावात हाणायची, तुला काय पैसे घ्यायचे ते घे, नाहीतर तू पैसा करता विक्रय करतेस ना, तुला काय पैसे घ्यायचे ते घे. जेवढं म्हणेल तेवढं पाकिट भरायला मी तयार आहे, फक्त एकदा तू माझ्या बरोबर काय मारायची, चक्कर मारायची. अहो म्हणले महाराज तुम्ही महाराज आहात, आम्ही तुमचं
दर्शन घेतो, तुम्हाला पूजनीय मानतो आम्ही, आमचं कर्म वाईट आहे, आम्हाला पोट पोचण्याकरता हा वाईट धंदा करावा लागतो महाराज, तुम्ही असं कर. ते म्हणे नाही, माझं त्याच्यात हित आहे. मग काय ठरलं असेल त्यांचं, ठरलं एक तांग्या भाड्यानं केला, दोन्ही बाजूला 2 वेश्या बसवल्या, मध्ये हे बसले मस्त, दोघीच्या खांद्यावर हात टाकला आणि चालला तांग्या प्रदक्षिणा रोडनी. आणि मग काय महाराज, काही पत्रिका नाही पाठवायला लागल्या, काही नाही. पहिल्यांदा थोडेसे 100-200 फूट गर्दी कमी असेल, पुन्हा हे गर्दी प्रदक्षिणाच्या रोडला, माणसं प्रवचन सोडून बघायला. काय कलियुग. तुम्ही तर लय साधू म्हणत होते ना, अमको झालो तमको झालं, सगळ्याच्या तोंडी. कबीर महाराजांनीच त्यांना हा उपाय सांगितला होता, तू असं असं कर म्हणून. आणि ती मिरवणूक कबीर महाराजांच्याच दारासमोर आली. कबीर महाराजांच्या बायकोनी ते पाहिले आणि ती पडतच आली, महाराज उठा, चला तुम्ही चला फक्त. अगं काय झालं, तुम्ही चला. हात धरूनच ओढीत नेलं कबीर महाराजांना. आणि ते म्हणे पहा, कबीर महाराजांनी डोक्यावर हात मारला, शेवटचा हप्ता म्हणले आपल्याला भरावा लागतो. थोडंच राहिलं होतं त्याचं, घेतलंच तू डोक्यावर, काही नाही. म्हणजे इकडं लोकांनी निंदा करावी असं मानता, आणि इथं म्हणता की नये होऊ कदा निंदकाची भेटी, निंदा करणाऱ्याची भेटी कधी होऊ नये म्हणून बरे धरिता एकांत. हे काय भानगड आहे? तुकोबाराय म्हणतात, भानगड माझ्यात नाही तुझ्यात आहे. आमच्यात कशी काय? अर्थ करण्यामध्ये. आम्ही जगनिंदा होय तो बरा व्यापार हे जे म्हणलं, ते आमची निंदा होत असेल तो व्यापार चांगला आहे म्हटलंय. आपली निंदा करणारा आपल्यावर उपकार करणारा असतो असं म्हटलंय. आणि मग इथं नये होऊ कदा निंदकाची, देवाची, गुरुची, शास्त्राची. देवाची निंदा करणारा, गुरुची निंदा करणारा, शास्त्राची निंदा करणारा, त्याची भेट होऊ नये असं इथं म्हटलेलं आहे. तो आपलं नुसतं निंदा करणारा एवढंच घेतलं, लागला आक्षेप करायला. असे लय महाराज लोक समन्वय करत नाहीत. मग तुकाराम महाराज इकडं असं म्हणले, तिकडं तसं म्हणलंय. बरं, ऐकून घेण्याचीही लायकी नाही, त्यांना ऐकूनही घ्यायचं नसतं, नुसतंच काय करायचं असतो, आक्षेप नोंदवायचा राहतो, नुसता आक्षेप नोंदवायचा असतो, ऐकूनही घ्यायचं नसतं. त्याला हे सांगायचं, मग तुकाराम महाराज असं बोलतात तर आम्ही बोललं तर काय हरकत आहे, आपली शपथ नाही का तुकाराम महाराज आवडून करायची राहते. तुकोबर यांच्या गाथ्यात महाराज आपल्याला कुठंच असं दिसणार नाही की तुकाराम महाराज असे द्व्यर्थी एका ठिकाणी असं आणि एका ठिकाणी असं बोललेले आहेत. त्याचा समन्वय. तेव्हा नये होऊ कदा या शब्दाचा अर्थ देवाची निंदा करणारा, गुरुची निंदा करणारा, शास्त्राची निंदा करणारा, संतांची निंदा करणारा असा जो निंदक आहे त्याची कधीही भेट होऊ नये म्हणून बरे धरिता एकांत. म्हणून बरे धरिता एकांत. जया द्वैत पोटी चांडाळाच्या, किंवा ज्या चांडाळाच्या पोटी द्वैत आहे, भेद आहे, विषमता आहे, अशा प्रकारची जी कुसंस्कारी माणसं आहेत त्यांची कधीही भेट होऊ नये. का बरं? का बरं? आपण त्यांचं तोंड दाबायला पाहिजे ना, त्याला बंद करायला पाहिजे ना. म्हणजे साधकांनी तरी वादोनावलंब्या, साधना करत असताना तद्विरोधी लोकांशी वाद घालत बसू नये. प्रसंग आला तर तू मोठा, तुझा बाप मोठा, तुझ्या बापाचा बाप मोठा, तुम्ही तिकडे जा, आम्ही आपलं आमचं करतोय, आम्ही आमचं करतोय. आम्ही या करण्यामुळे नरकाला जात असू तर आम्हाला मान्य आहे, आम्ही नरकात जायला तयार आहे, तुम्ही इथं थांबू नका, चला तुमचं काळं करा. आणि तो काळं करत नसेल तर आपण आपलं काळं करावं. आपण तिथून काय करावं? उठून अशा प्रकारचं जावं, बाजूला व्हावं, त्याच्याशी विनाकारण तंडत बसू नये. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. तार्किकाचा संबंध सोडून द्या, त्याच्याशी वादविवाद करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्या वेळेमध्ये देवाचं काय करावं? स्मरण करावं, फायदा आहे. त्याच्याशी तंडत बसण्यात काहीच फायदा नाही, कारण त्याला आपलं ऐकायचंच नसतं, त्याला आपल्याला सांगायचं असतं.
आणि त्याचं सांगणं सगळं आपल्या विश्वासाच्या विरोधी अशा प्रकारचं असतं. म्हणून गुरु वा संतांची देवाची निंदा करणाराची भेट होणार नाही असा प्रयत्न जीवनामध्ये करावा, टाळावं त्याला. पिसाळलेलं कुत्रा आल्यानंतर आपण समोर जातो का त्याच्या? नाही, त्याला जसं टाळतो तसं त्याला टाळावं. पण म्हटले रस्ते दोनच आहेत आणि एका रस्त्याने पिसाळलेलं कुत्रं येतं आणि एका रस्त्याने अशा प्रकारची व्यक्ती येते. मग काय करावं? मग पिसाळलेल्या कुत्र्याच्या रस्त्याने जावं. ते चावलं मृत्यू येईल पण मग तो एकाच जन्मात येईल. ही घाण जर चावली आणि याचे वाईट विचार संस्कार जर आपल्या चित्तात घुसले तर ते संस्कार अनेक जन्म आपल्याला त्रास देतील. म्हणून नये होऊ कदा निंदकाची भेटी, जया द्वैत पोटी. ज्या चांडाळाच्या पोटामध्ये संताविषयी, देवाविषयी, शास्त्राविषयी कुभावना आहे तो चांडाळ आहे. हे चांडाळाचं लक्षणच आहे. देवाविषयीचा द्वेष ज्याच्या अंतःकरणात आहे तो चांडाळ आहे. संताविषयीचा, शास्त्राविषयीचा द्वेष ज्याच्या अंतःकरणात आहे तो काय आहे? चांडाळ आहे. चांडाळ, चांडाळ ही पदवी नाहीये, आपलं चांडाळ ही जात नाहीये. अत्यंत हीन कर्म केल्यानंतर चांडाळत्व प्राप्त होत असतं. तर अशा चांडाळाची भेट होणार नाही असे म्हणून मनोवनी बरे धरिता एकांत. तो का म्हणे नका बोलो त्याशी गोष्टी, जयाच्या दृष्टी पाप वाढे. ज्याच्या नुसत्या बघण्याने पाप वाढतं, म्हणजे ज्याचं पाहणं सुद्धा शुद्ध राहत नाही. दोषयुक्त अशा प्रकारचं ज्याचं पाहणं आहे, दोषयुक्त ज्याचं बोलणं आहे, दोषयुक्त ज्याचे विचार आहेत, अशा प्रकारच्या व्यक्तीबरोबर संभाषण करू नये. टाळावं, टाळावं. तुकोबारायांनी दुसऱ्या एका अभंगात असं म्हटलेलं आहे की प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये म्हणतात. कारण सकाळी सकाळी माकडाचं नाव घेतलं की सगळा दिवस काय होतो? अशुभ जातो. माकडाचं सकाळी नाव घेऊ नये. पण अभक्त असेल तर दिवसभर 24 तास कधीच त्याचं नाव घेऊ नये. पाहू नये याच्यात विशेष नाही, त्याचं नाव सुद्धा अशा प्रकारचं घेऊ नये. का? सतत अशुभ असतो तो, सतत अशुभ आहे. प्रभातेनं घ्यावे नाव माकड, त्याच्या भक्तात सर्व काळ. तर त्यांना बोलू नये. तो काय म्हणे नका बोलो त्याशी गोष्टी. फार त्यांना सुधारण्याच्या नादाला नाही लागावं. साधक अवस्थेमध्ये स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपल्यावर आपल्या सुधारण्याची मुख्य जबाबदारी आहे. आपल्याला सुधरत असताना कोणाला फायदा झाला चांगला आहे, नाही झाला तर लोकाला सुधारण्याची जबाबदारी देवाने आपल्यावर टाकलेली नाही. ती जबाबदारी संतावर आहे. संत त्यांचं काम करतील. आपण आपल्याला सुधारावं. आणि जर आपण आपल्याला सुधारलं नाही तर आपल्याकडून कोणीच सुधरत नाही, आपली पोरही सुधरत नाही, हे लक्षात ठेवावं. जो स्वतःच शुद्ध नाही त्याच्याकडून दुसरा कसं काय शुद्ध होईल? लय मळ झालेला आहे, मग आंघोळ करतो म्हणून गेला गोपाळपूरच्या रस्त्याला आंघोळीला. गंगेवर नाही, इकडच्या बाजूला गाव रसाने भरलेला नाला. आता त्याच्यात आंघोळ केल्यावर निर्मळ होईल का? शुद्ध होईल? कारण ज्याच्यात आंघोळ करायचे तोच गदळ असेल तर दुसरं कसं काय निर्मळ? तसं सुधारायला गेलेला जर बिघडलेला असेल दुसरे कसं काय सुधारतील? किती वेडेपणा आहे बरं. त्यामुळं आपण सुधारण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. किमान आपण बिघडणार नाही एवढी तरी आपण काय घ्यावी? काळजी घ्यावी. आणि महाराज काय असतं? ताकदीवर असतं, ताकदीवर. आता तर भूत मानित बी नाही कोणी, आणि मानित असले तरी सध्या भूतच काय बहुतेक रिटायर झाले का काय कोणास ठाऊक आहे. पण पूर्वी ते लागायचे दुसऱ्याला, आणि मग ते भूत लागलेलं काढण्याकरता त्या याला बोलवायचे जाणत्याला लोक, मांत्रिकाला. तो मांत्रिक आला की त्या मांत्रिकापेक्षा जर पिशाच्याची ताकद जास्त असली
तर ते पिशाच्या मांत्रिकाला सुद्धा झडपायचं. ते दशरथाला तसंच वाटलं होतं ना. वशिष्ठ झडपिले महाभूते. पहिल्यांदा तो कौशल्याकडे गेला. अंतकरणात प्रभू असल्यामुळं वृत्ती देहावर नव्हती. तो जवळ येऊन बसला. तिला काही कळालंच नाही. त्याने हलवून पाहिलंय, तू कोण आहेस, कुठे आहेस, तुझी अवस्था अशी का झाली. आणि तरीही ती ध्यानावर येणं गेले म्हणून ह्यानं देवाचं नाव घेतलं. देवाचं नाव घेतल्यावर मग ही सावध झाली. सावध झाल्यानंतर त्याने विचारले, तुला काय इच्छा आहे, तुला काय डोळे होतात, तुला मनात काय वाटतं. मनात विसरला काय तू. रावणे हे केले लग्न माझी विघ्न, असे की स्मरण तुझं लागे. आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. सुग्रीवा हनुमंता पाचार हे करा ते करा. दशरथाला वाटलं काय भानगड, असं काय बडबड करायला लागली. कोण हनुमान, कोण सुग्रीव, कुठल्या समुद्रावर हसे तो बांधते, रावणाला कसं काय मारणार आहे. नक्की याला भूत लागलं. म्हणून त्याने काय केलं, वसिष्ठाला बोलावलं. वसिष्ठ महाराज आले. आता तो का म्हणे अंगे व्हावे जे आपण तरीच महिमान येईल कळू. वसिष्ठाने लगेच ओळखलं की कौशल्याच्या अंतकरणामध्ये प्रभू आहेत. आणि मग त्या प्रभूच्या ध्यानामध्ये वसिष्ठ देहाला विसरले. हा दशरथ असा हा पाहतो. वसिष्ठ तो लागला तोगडवर मारून गेलो मेलो. आता वसिष्ठालाही झडपिलं म्हणे भूताला. कौशल्याला तर झडपलं, वसिष्ठालाही झडपलं. तर का झडपितं का असं, ताकदीवर अवलंबून आहे. ताकदीवर अवलंबून आहे महाराज. पोलिसाला हाणणारे चोर नाहीत असं काही समजू नका. ताकदीवर अवलंबून आहे. पोलिस चोरांना आणतात हे खरं असलं तरी कधी कधी पोलिसही मार खाऊन येतात. कारण जर त्याची ताकद जास्त असेल तर ते याला अधर्माचाही कधी कधी काय होतो, विजय होतो ना. ताकदीवर अवलंबून आहे. तसं ज्याला सुधारायला गेलं त्याची बिघडल्याची ताकद जास्त असेल तर तो सुधारणार नाही, याला बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो काय म्हणे, नका बोलो त्याशी गोष्टी, त्याच्याबरोबर गोष्टी मोर बोलू नका. ज्याच्या दृष्टीमध्ये पाप वाढतंय अशा प्रकारचा अत्यंत दुर्जन अभक्त आहे, त्याच्याशी बोलू नका. आणि त्याच्याशी बोलणं घडू नये. म्हणून बरे धरिता एकांत, तेने नव्हे घात भजनासी. कुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल.